भाजपसोबत आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. दुसऱ्या कोणाचा प्रश्नच नव्हता. उद्धव ठाकरे या बाबतीत प्रामाणिक आहेत. त्यांनी शिंदेची विधिमंडळ नेतेपदी निवड करून तसा सिग्नलच दिला होता. पण भाजपने शब्द पाळला नाही. असं मोठं विधान ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला. नेमका विषय काय? राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनू दिले नाही असे म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडी तयार करून बनवलं पाहिजे, ही एकनाथ शिंदे यांची भूमिका होती. त्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू नका असे शरद पवार यांनी सांगितलं होतं का, असा प्रश्न राऊतांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की यात लपवण्यासारखं काय आहे? भाजपाबरोबर आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या मुद्द्यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. त्या निर्णयात स्वतः एकनाथ शिंदे सहभागी होते. सामुदायिक निर्णय होता. त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांना कुठलं खातं मिळतंय हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही, म्हणून एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार झाला नाही.